UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। फडणवीसांनी राष्ट्रपती राजवटीसह इतर मुद्द्यांवरून केलेल्या आरोपांवर शरद पवारांची सडेतोड उत्तरं, राजकीय घडामोडींवर परखड भाष्य। थोड्याच वेळात पवारांची महास्फोटक मुलाखत फक्त TV9 मराठीवर। मी भाषण सुरू केलं की पाऊस पडतो आणि त्यानंतर निकालही चांगला लागतो। इचलकरंजीत शरद पवारांचं भर पावसात जोरदार भाषण। पावसात सभा घेतली की जागा जिंकून येते, मतांचा पाऊस पडणार ही काळ्या दगडावरची रेघ। पवारांनंतर फडणवीसांचंही पावसात भाषण, सांगलीतील शिराळ्यात घेतली सभा। शरद पवारांच्या पत्रामुळे 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू, वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीला फडणवीसांचा दावा, तर पवार पक्ष आणि परिवार तोडण्याचे भीष्म पितामह असल्याची ही टीका। भाजपची सत्ता असताना माझ्या सांगण्यावरून राष्ट्रपती राजवट लागत असेल तर फडणवीसांनी माझं राजकीय स्थान ओळखावं, शरद पवारांचा खोचक टोला। बटेंगे तो कटेंगेचा विरोध करणारे बहुतेक त्याचा अर्थ समजू शकले नाहीयेत। हिंदुत्वाला विरोध करणं म्हणजे धर्मनिरपेक्षता असंही काहींचं मत। अजितदादा, पंकजा मुंडे यांच्यावरील प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर, बटेंगे तो कटेंगे आम्हाला अमान्य, हा उत्तर प्रदेश नाही, शाहू फुलेंच्या राज्यात असले नारे चालणार नाहीत, अजित पवारांची भूमिका। योगी आदित्यनाथ यांचा बटेंगे तो कटेंगे नारा युपीतच चालला नाही, योगी लोकसभेवेळी त्यांच्याच राज्यात हरले, संजय राऊतांची टीका। मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही, मध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणे मुख्यमंत्री पदासाठी नवीन चेहरा आणू शकतात, विनोद तावडेंनंतर फडणवीसांचा पुनरुच्चार। एकनाथ शिंदेंचं काम आता झालं, 23 तारखेनंतर शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत, संजय राऊतांचा दावा। भाजप अध्यक्ष JP नड्डांना गुरुद्वारातून बाहेर जाण्याची विनंती, ठाण्यातील 3 हात नाका गुरुद्वारामधील प्रकार, नड्डा यांच्या येण्यानं गर्दी झाल्यानं विनंती केली। मी माझा रिमोट तुमच्या हातात येऊ दिला नाही तर काँग्रेसच्या हातात कसा जाऊ देईन, पंतप्रधान मोदींच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर। नाशिकमध्ये भाजप आणि ठाकरे गटात राडा, मतदार स्लिप वाटण्यावरून वाद, अंबड पोलीस स्थानकाबाहेर कार्यकर्त्यांचा गोंधळ, पोलिसांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न। शिंदेंच्या उमेदवारामुळे अमित ठाकरेंना आता पाठिंबा देणं शक्य नाही, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, तर फडणवीसांचे धन्यवाद, शेलारही संध्याकाळी रॅलीत सहभागी होणार, सरवणकरांची प्रतिक्रिया। अदानी बैठकीत होते हे चुकून बोललो असेल, सत्ता स्थापनेसाठीच्या बैठकीत अदानी होते या वक्तव्यावरून अजित पवारांचं गुंजाव। हिंगोलीत प्रचार सभेला जाताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या बॅगेची तपासणी, आमचा निष्पक्ष निवडणुकांवर विश्वास, निवडणूक आयोगाच्या नियमांचं पालन करतो, शहांचा विरोधकांना टोला। राज ठाकरेंच्या दौऱ्याआधीच नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का, माजी महापौर अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। आम्ही हे करू अशा आशयाचा मनसेचा जाहीरनामा प्रकाशित, प्रशासनापासून उच्च शिक्षणापर्यंत मराठी तसंच मूलभूत गरजांसह महिला सुरक्षेचा मुद्दा जाहीरनाम्यात। राज्यातील महिलांना पैसे मिळतात याचा आनंद, पण पुढे खड्डे खणतोय का हे बघा, लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंची टीका। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।